मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर एम सुरोशे, मान्य श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले. मित्रांनो, भारताची प्राकृतिक रचना आपण पाहत होतो. यामधील भारताचे काही प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत. या प्रमुख प्राकृतिक विभागाबद्दल माहिती घेत होतो. काही प्राकृतिक विभागाच्या बाबतीत माहिती आपण मागील काही व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण भारतातील द्वीपकल्पीय पठारा किंवा भारताचं द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे, त्या पठारी प्रदेशाबद्दल किंवा द्वीपकल्पीय पठाराबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक तुम्हाला इमेज दिसते आहे. त्या इमेज मध्ये एक भूपृष्ठ दाखवला गेलेला आहे की हा जो भूपृष्ठ आहे किंवा हा भाग आहे तो काय रिप्रेझेंट करतो. तर एक सपाट असा भाग इथं वरती दिसतोय तुम्हाला, आणि त्याच्या साईडला अशा तीव्र स्वरूपात कडाच्या स्वरूपामध्ये असणारा हा भूआकार आहे. म्हणजे एखादा टेबल असावा, टेबलची जशा पद्धतीने रचना असते, चारी बाजूने उंच असा भाग आणि त्याचा जो टॉप आहे तो टॉप सर्वसाधारणपणे सपाट, अशा पद्धतीने टेबलची रचना असते. त्याच पद्धतीनं हा द्वीपकल्पीय भाग देखील टेबलच्या स्वरूपामध्ये चारी बाजूने उंच आणि वरचा जो सपाट भाग आहे, जो टॉप आहे किंवा त्याचा जो काही वरचा भाग आहे तो सर्वसाधारणपणे सपाट. आता याचीच एक प्रतिकृती या ह्याच्यामध्ये इथं दाखवली गेलेली आहे, छोट्याशा पठारी भागाची. तर हा भाग कसा आहे, तर हा भाग तुम्हाला इथं दिसेल की सर्वसाधारणपणे हा येलो कलर, म्हणजे हा जो भाग दिसतो तो काय, तर असा सपाट, वरून सपाट असणारा भाग, पण ह्याला चारी बाजूनं कड्या आहेत. म्हणजे एखाद्या टेबलच्या आकाराचा हा भूपृष्ठ आपल्याला स्वरूप पाहायला मिळतं. छोटासा पठारी प्रदेश कशा पद्धतीने असतो किंवा पठार म्हणजे काय याची संकल्पना, पठार ही संकल्पना आपल्याला समजण्यासाठी किंवा समजून येण्यासाठी हा भाग सफिशियंट आहे. आता भारताच्या बाबतीत जर विचार केला तर भारताचे काही प्रमुख प्राकृतिक विभाग केले गेलेले आहेत. या प्रमुख प्राकृतिक विभागापैकी याच्यामध्ये असणाऱ्या एजन्सीपणाच्या आधारावरती याचे जे विभाग केलेले आहेत त्यापैकी एक भारतीय द्वीपकल्पीय पठार हा भाग येतो. तर या पठाराचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर हा भाग समुद्र सपाटीपासून किंवा समुद्रापासून हा सपाटीपासून उंचावरती आहे, आणि ह्याचा जो पृष्ठभाग आहे किंवा ह्याचा जो वरचा भाग आहे तो सर्वसाधारणपणे सपाट आहे, सर्वसाधारणपणे आहे. म्हणजे याच्यावरती कुठल्याही प्रकारचे मैदानी भाग, म्हणजे आपण जसं उत्तर भारतीय मैदान पाहिलं तर उत्तर भारतीय मैदानावरती हा पूर्णपणे सपाट असणारा भाग, तसं इथं नाही आहे. इथं याच्यावरती पठारी भागावरती किंवा भारतीय द्वीपकल्पीय पठारावरती वेगवेगळ्या स्वरूपाची भूमी स्वरूप आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये काही डोंगर रांगा देखील आहेत, काही सपाट भाग आहेत, नद्यांनी निर्माण केलेले काळाचे काही मैदानी भाग आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या घळ्या, दळ्या किंवा वेगवेगळ्या प्रकारची अशी भौतिक वैशिष्ट्ये किंवा भौगोलिक वैशिष्ट्ये असणारी जी काही भूमी स्वरूप या मैदानी भागा, या पठारी भागावरती तयार केलेले आहेत. आणि त्या सर्व घटकांच्या बाबतीत आपण पुढे माहिती घेणार आहोत. तर पठार म्हणजे काय, तर एखाद्या भूमीचा किंवा भूभागाचा समुद्र सपाटीपासून उंचावलेला भाग, ज्याच्या चारी कडा किंवा बराच चारी कडा आहेत या तीव्र उताराच्या असतात, आणि वरचा सपाट भाग आहे तो सपाट किंवा त्याचा शिखराचा किंवा त्याचा सर्वोच्च जो भाग आहे तो सर्वसाधारणपणे सपाट असतो. अशा भागाला पठार म्हटलं जातं. आणि त्यामुळेच हा भारतीय भूमीचा एक मोठा भाग आहे, तो मोठा भाग द्वीपकल्पीय पठार म्हणून ओळखला जातं. द्वीपकल्पीय का म्हटलं जातं, तर द्वीपकल्प ही संकल्पना आपल्याला माहित असेल की ज्या भूमीच्या तिन्ही बाजूने समुद्र भाग असतो, समुद्राचा भाग असतो, त्याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं. आणि भारताचा दक्षिणेकडचा जो भाग आहे त्या दक्षिणेकडच्या भूमीच्या भागाला पूर्वेकडच्या बाजूला बंगालचा उपसागर, दक्षिणेकडे बंगाल हिंदी महासागर आणि पश्चिमेकडे अरबी समुद्र, अशा पद्धतीने तिन्ही महासागरांनी वेढलेला गेलेला हा भूमीचा भाग आहे. त्यामुळं त्याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं. म्हणजे हा भारतीय भूमीचा
जो द्वीपकल्पीय पठाराचा जो भाग आहे तो द्वीपकल्प आहे आणि हा भाग सर्वसाधारणपणे पठारी स्वरूपाचा आहे, त्यामुळे याला भारतीय द्वीपकल्पीय पठार असं म्हटलं जातं. या पठाराच्या बाबतीत या भारतीय द्वीपकल्पीय पठाराच्या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. मित्र, आपण याच्या अगोदर देखील काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. याच्यामध्ये मग जो भारतीय भूमीचा भाग आहे तो भारतीय भूमीचा भाग कशा पद्धतीने तयार झाला असावा. आपण हिमालयाच्या पर्वतरांगांची निर्मिती पाहत असताना एक वेगनरचा खंडवहन सिद्धांत पाहिला होता. त्या वेगनरच्या खंडवहनच्या सिद्धांताच्या आधारे म्हणजे काही वर्षापूर्वी, तर 225 मिलियन इयर्स अगो जर विचार घेतला तर हा जो भाग आहे तो काय होता, एक संपूर्ण आज जे अस्तित्वात असणारं संपूर्ण जग आहे ते पॅन्जे नावाच्या एका खंडात खाली होतं आणि त्याचं पुढं कालांतराने विभाजन झालं. त्याचं दोन शकलं पडली, ते म्हणजे लॉरेशिया आणि दक्षिणेकडचा जो भाग आहे तो गोंडवाना, आणि याच्या दरम्यानचा जो भाग होता तो टेथिस नावाच्या समुद्रानं व्यापला गेला होता, तो समुद्राच्या खाली होता. त्यानंतर हे खंडवहन होत राहिलं आणि अशा पद्धतीने आज अस्तित्वात असणारी काही खंड हे निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये मग नॉर्थ अमेरिका असेल, साऊथ अमेरिका असेल, आफ्रिका असेल, आशिया असेल किंवा युरोप असेल, यासारखे जे खंड आहेत. त्यानंतर अंटार्क्टिका असेल, ऑस्ट्रेलिया, हे खंड काही कालांतराने तयार झाले आणि या खंडवहनाच्या कालावधीमध्ये इथं आपल्याला भारताचा दक्षिणेकडचा जो भाग आहे तो दक्षिणेकडे म्हणजे या एकूण दक्षिण गोलार्धामध्ये असणाऱ्या किंवा दक्षिण गोलार्धाकडे गेलेल्या गोंडवाना भूमीचा हा जो भाग आहे तो भाग पुढं खंडवहनाबरोबर वाहत येऊन उत्तरेकडं या उत्तरेकडच्या किंवा युरोप आणि आशिया खंडाला मिळालेला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे हा द्वीपकल्पाचा जो भाग आहे तो कधीपासूनचा आहे तर अतिशय प्राचीन किंवा सर्वात अगदी जुना म्हणजे पॅन्जियाच्या कालावधीपासून हा निर्मित झालेला भाग आपण बघू शकतो. शकलांबरोबर हा जशी पद्धतीने ज्याची शकलं झाली किंवा वेगवेगळ्या भागामध्ये विभागला गेला, फक्त याचं स्थान बदललं किंवा लोकेशन बदललं, मात्र भूमीचा भाग हा बऱ्यापैकी अगदी प्राचीन कालावधीत निर्माण झालेला भाग आहे. तो वहन होत येऊन पुढे युरोशिया खंडाला मिळाला आणि त्यातून हा द्वीपकल्प म्हणजे हा जो भाग दिसतो हा कठीण अशा स्वरूपाच्या खडकांपासून तयार झालेला भाग आहे. त्यामुळे एक स्थिर अशा स्वरूपाचा पठारी भाग म्हणून ओळख आहे आणि सर्वात जुना अशा स्वरूपाचा भाग आहे. आता हे भारताच्या नकाशातच जर हा भाग दाखवायचा असेल तर आपण इथं बघितलं की हा भाग आहे तो उत्तरेकडचा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाने व्यापलेला भाग आहे. हा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाने, त्यानंतर हा ग्रीन कलरचा दिसतो तो काय आहे तो उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशाने म्हणजे गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मैदानी प्रदेशाने तयार झालेला भाग आहे. त्यानंतर आपण हा तिसरा जर बघतोय की द्वीपकल्पीय पठाराचा भाग, तो पठाराचा भाग हा इथं अशा स्वरूपात आपल्याला हे द्वीपकल्प दाखवलं गेलेला आहे आणि द्वीपकल्पाचा हा जो भाग आहे तो भाग काय द्वीपकल्पाचा भाग आहे म्हणजे अतिशय प्राचीन, जुना आणि एक सर्वात मोठं भौगोलिक क्षेत्र असणारा हा भाग आहे. एक स्थिर भाग म्हणून देखील याची ओळख आहे. स्थिर का तर अगदी मी आता सांगितल्याप्रमाणे अगदी सुरुवातीच्या कालावधीत जरी निर्माण झाला असला तरी याच्यामध्ये याचं स्थान बदललं, ठिकाण बदललं, वहन होत गेलं, परंतु याच्यामध्ये जो कवचाचा जो भाग आहे तो कठीण असल्यामुळं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फारसे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत नसावेत अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. कारण जो भूकवचाचा भाग आहे तो हा कठीण अशा स्वरूपाच्या बेसांच्या लावापासून किंवा रूपांतरित स्वरूपाच्या खडकापासून किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या खडकाच्या ह्याच्यापासून निर्माण झालेला भाग आहे. त्यामुळे प्राचीन आणि स्थिर भाग आहे. म्हणजे इथं या भागामध्ये भूकंपाचे धक्के देखील खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात किंवा ज्वालामुखीचे उद्रेक या भागामध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळतात. जगात इतर भागामध्ये मात्र अशा पद्धतीनं इतका स्थिर असा भाग खूप कमी असावे. त्यापैकीच एक स्थिर भाग म्हणजे आपला दख्खनच्या पठाराचा द्वीपकल्पीय पठाराचा जो भाग आहे. तर या पठारी भूमीनं जवळपास 16 लाख चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र व्यापलं गेलेलं आहे.
16 लाख चौरस किलोमीटर, म्हणजे एवढ्या द्वीपकल्प पठाराचा जो भाग विचारात घेतला तर हा जो भाग आहे तो किती, हा द्वीपकल्पी पठाराचा जो भाग आहे तो या भागाने जवळपास 16 लाख चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र भारतीय भूमीच्या क्षेत्रापैकी व्यापले गेलेलं आहे. तर हा पठारी जो भाग आहे तो कशा पद्धतीनं विस्तारलेला आहे, तर इथं आपण बघितलं की उत्तर भारतीय मैदानाचा जो प्रदेश आहे त्या मैदानाच्या प्रदेशाच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे तो भाग द्वीपकल्पी पठार म्हणून ओळखला जातो. त्यानंतर दोन्ही किनारपट्टीपासून किनार मैदानाच्या अंतर्गत भाग, किनारी मैदान आहेत, त्यानंतर पूर्वेस पूर्व घाट आणि पश्चिमेस पश्चिम घाट अशा पद्धतीनं काही इथे आहेत. तर त्याच्या दरम्यानचा जो भाग उंचवट्याचा भाग किंवा समुद्र सपाटीपासून जास्त उंचीचा म्हणजे जास्त म्हणजे हिमालयासारखा नाही पण सपाट असा भाग असणारा जो भाग आहे तो पठारी भाग आहे. आणि या पठाराच्या वरती जर आपण विचार घेतलं तर या पठारावर मी मागा सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची भूमी स्वरूप आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारच्या डोंगर रांगा पाहायला मिळतात. या पठाराच्या वायव्येला अरवली पर्वतरांग आहे. अरवलीची पर्वतरांग कुठे येते तर सर्वसाधारणपणे ही अरवलीची पर्वतरांग आहे. मग वायव्येला, या पठाराच्या वायव्येला असणारी ही अरवलीची पर्वतरांग आहे. त्यानंतर ही अरवलीची अशा स्वरूपाची पर्वतरांग आहेत. त्यानंतर उत्तरेला बुंदेलखंड पठार आहे, हा जो बुंदेलखंडचा भाग आहे. त्यानंतर बागेलखंडचं पठार आहे पुढं. त्यानंतर कैमूर डोंगर रांगा या आपल्याला पाहायला मिळतात, ह्या कैमूर डोंगर रांगा आहेत. तर हा जो कैमूर डोंगर रांगाचा भाग आहे. त्यानंतर ईशान्येला राजमहल टेकड्या इथं आपल्याला पाहायला मिळतात. तर या राजमहल टेकड्याचा जो भाग आहे तो ईशान्येला आहे. आणि पूर्वेस पूर्व घाट आहे, हा पूर्वेस अशा स्वरूपात पूर्व घाट आहे आणि पश्चिमेस पश्चिम घाट अशा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे डोंगर रांगा ज्या व्यापलेल्या आहेत त्या पश्चिम वायव्येला अरवली पर्वतापासून पर्वत, उत्तरेला बुंदेलखंडचं पठार आहे आणि कैमूरच्या डोंगर रांगा आहेत. त्यानंतर ईशान्येला राजमहल टेकड्या आहेत आणि पूर्वेस पूर्व घाट आहे आणि पश्चिमेस पश्चिम घाट आहे. आणि दक्षिणेला निलगिरीच्या पर्वतरांगा इथं आपल्याला पाहायला मिळतात. या निलगिरीच्या पर्वतरांगा इथं तुम्हाला दिसतंय की या निलगिरीच्या पर्वतरांगा इथं पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्रित येतात, तो भाग निलगिरीच्या पर्वतरांगा म्हणून ओळखला जातात. तर या पठारी प्रदेशामध्ये अनेक पर्वतरांगा आहेत, डोंगर आहेत, टेकड्या आहेत, दऱ्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे धबधबे, गाळांची मैदानं, अवशिष्ट डोंगर आहेत, पठारांची वेगवेगळ्या प्रकारची मालिका आहे. आणि अशा स्वरूपाची जी काही हे काही इथं हा नकाशा तुम्ही बघता की या नकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हिल्स पाहायला मिळतात, या पठारी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे राजमहल टेकड्यापासून रामगड, ओडिसा हिल, गरवाल हिल्स अशा पद्धतीने हे जे सगळ्या नल्लामाला हिल्स किंवा पालकोंडा, नागरी, जावडी हे सगळं तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या आणि लक्षात ठेवा. पालनी हिल्स असतील किंवा अन्नामाला हिल्स असतील, ताडगोम हिल्स असतील, हे जी काही नावं आहेत ही नावं कुठल्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या पर्वतरांगा आहेत ते आपल्या पुढे रेफरन्स मध्ये सगळं येणार आहे किंवा पुढच्या आपण जसं व्हिडिओमध्ये जाणार आहात तशा पद्धतीने हे सगळं तुम्हाला हे सांगितलं जाईल. ठीक आहे. तर यानंतर सर्वसाधारणपणे हा पठारी प्रदेशाचा जो उतार आहे तो उतारा कसा आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडच्या बाजूला हा एक क्रॉस सेक्शन पठारी प्रदेशाचा पाहायला मिळतो. म्हणजे इथं काय पठारी प्रदेशाची उंची कशी आहे, ती उंची 900 मीटर ते 300 मीटर ते 900 मीटरच्या दरम्यान याची उंची आहे. म्हणजे इथं समुद्र सपाटीपासूनचा जो भाग आहे तो 300 मीटर उंची लगत आपल्याला पाहायला मिळतो पूर्वेकडच्या बाजूला. इथं जिथे नद्या समुद्राला जाऊन मिळतात त्या बाजूला 300 मीटरच्या दरम्यान पाहायला मिळतं. आणि वेस्टर्न घाटामध्ये याची उंची सरासरी 900 मीटरच्या आसपास. म्हणजे हा जो उतार आहे तो उतार काय होतो, हळूहळू कमी किंवा हा जो भूपृष्ठाचा स्लोप आहे तो कमी होत जातो आपल्याला पाहायला मिळतं. सरासरी इथे दिलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भूमी स्वरूप आपल्याला पाहायला मिळतात. आणि
याचा जो उतार आहे तर हे उतार कशावरून ठरवला जातो तर या पठारी भागावरती बऱ्याच नद्या या पश्चिम घाटामध्ये म्हणजे वेस्टर्न घाट जो भाग आहे तो वेस्टर्न घाटामध्ये इथं उगम पावतात। काही नद्या पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात आणि काही नद्या मात्र या संपूर्ण पठारी भागावरून वाहत जाऊन पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात। यामधल्या काही प्रमुख नद्या आहेत, या प्रमुख नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात। याच्यामध्ये मग महानदी असेल, गोदावरी असेल, कृष्णा असेल, कावेरी असेल यासारख्या नद्या त्या वेस्टर्न घाटामध्ये उगम पावतात आणि संपूर्ण पठारी भागावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात। आणि काही नद्या कमी अंतराच्या नद्या आहेत या पश्चिम घाटामध्ये उगम पावतात आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन त्या अरबी समुद्राला जाऊन मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात। यावरून आपल्याला लक्षात येतं की या पठारी भागाचा जो सर्वसाधारणपणे उतार आहे तो उतार कसा आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडच्या बाजूला उतार आहे। यामध्ये काही अंशी सातपुडा किंवा विंध्याच्या पर्वतरांगा असतील, महादेवाच्या पर्वतरांगा असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची भूमी स्वरूप आपल्याला मैकल डोंगररांगा असतील या आपण डिटेल्स मध्ये पुढे बघणार आहोत। तर क्रॉस सेक्शन जर पठारी भागाचा जर बघायला गेला तर अशा पद्धतीने आहे, म्हणजे इथे या बाजूला समुद्र आहे, अरबी समुद्राचा जो भाग आहे अरबी समुद्र आहे आणि या बाजूला बंगालचा उपसागर आहे, दक्षिणेकडं हिंदी महासागर आहे। परंतु या कोकण किनारपट्टीचा किंवा पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे तो कोकण किनारपट्टीचा भाग येत आहे आणि हा पश्चिम घाटाचा भाग आहे। पश्चिम घाटापासून पूर्वेकडे जसं होत असताचा उतार काय होत राहतो याचा कमी कमी होत जातो आणि यावरून आपल्याला लक्षात येते की नद्या या उताराच्या अनुषंगाने वाहत असताना या त्यावरून आपल्याला हा पठाराचा उतार आहे तो उतार समजून येतो। ठीक आहे, याची काही वैशिष्ट्ये आहेत, याच्यामध्ये भौगोलिक वैशिष्ट्ये किंवा ऐतिहासिक काही महत्व असणारे हे आपल्याला पाहायला मिळतात। याच्यामध्ये बघा भौगोलिक वैशिष्ट्य काय तर हे टेबल लँड आहे। टेबल लँड मी मगा सांगितल्याप्रमाणे कसं की याच्यामध्ये एखादा टेबल जशा पद्धतीने असतो, टेबल कसा असतो तर याला चार पाय असतात आणि त्याच्यावरचा जो सपाट पृष्ठभाग असतो तो काय असतो, सपाट असतो। म्हणजे टेबल जशा पद्धतीने असतो की चारी बाजूने तीव्र कडा स्वरूपात उतार असतो आणि त्याचा वरचा भाग सपाट। आता हे एक टेबल लँड इथे दिसतोय बघा, हा तिन्ही बाजूने किंवा चारी बाजूने असा सपाट असणारा भाग आहे आणि त्याच्या वरचा जो भाग आहे तो वरचा भाग हा मात्र काय, हा जो भाग टेबलच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। हा टेबलच्या स्वरूपामध्ये असणारा जो भाग आहे तो भाग म्हणजे पठार ज्याच्या कडा आहेत त्या कशा आहेत या तीव्र स्वरूपामध्ये, असा जो उतार आहे तो उतार तीव्र स्वरूपाचा आहे। मात्र ह्याचा जो वरचा टोकाचा भाग आहे किंवा शिखराचा जो भाग आहे तो काय सपाट असलेला आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे अशा स्वरूपात टेबल लँडच्या स्वरूपामध्ये हा भाग आहे। त्यानंतर अग्निजन्य आणि रूपांतरित खडकापासून तयार झालेला भाग आहे। अग्निजन्य स्वरूपाचे खडक कुठले असतील तर बेसाल्ट सारखे कठीण खडक असतात, ज्याला जे ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेले असतात अशा खडकांना अग्निजन्य स्वरूपाचे खडक असं म्हटलं जातं। मग असे हे वेगवेगळ्या प्रकारचे जे खडक आहेत ते खडक इथं आपल्याला दिसतात। अग्निजन्य खडकापासून अशा पद्धतीने हा भाग झालेला आहे। त्यानंतर भारतातील हा सर्वात जुना आणि स्थिर भूभाग आहे। आपण मगा याच्याबद्दल माहिती घेतली होती। जुना म्हणजे अगदी सुरुवातीच्या कालावधीत निर्माण झालेला, खंडवनाचा जर विचार केला तर पॅंजियापासून निर्माण झालेला, पॅंजियाच्या कालावधीपासून निर्माण अस्तित्वात असणारा हा भाग आहे आणि स्थिर आहे। स्थिर म्हणजे याच्यामध्ये भूगर्भीय हालचाली येते, या भूगर्भीय हालचाली अतिशय कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर त्याच्या स्थिर इतिहासामध्ये द्वीपकल्पीयामध्ये काही बदल आपल्याला झालेले पाहायला मिळतात। ते कुठले तर गोंडवाना कोळसा क्षेत्राची निर्मिती असेल, त्यानंतर नर्मदा तापी नदीची गळीची निर्मिती असेल, नर्मदा आणि तापी नदीने पात्राची गळी तयार केलेली आहे आणि डेक्कनच्या पठारावर बेसाल्ट सारख्या लावाचा उद्रेक याच्या दरम्यान आपल्याला झालेला पाहायला मिळतो। म्हणजे हा जो लाखो वर्षाचा कालावधी गेला त्या लाखो वर्षाच्या कालावधीमध्ये काही अंशी आपल्याला बदल झालेले पाहायला मिळतात। ते म्हणजे कोळसा क्षेत्राची निर्मिती असेल किंवा नर्मदा नदीने तयार केलेले गळी असेल तो भाग असेल किंवा दख्खनच्या पठारावर निर्माण झालेल्या बेसाल्टचा उद्रेकाचा भाग असेल, तर अशा पद्धतीने काही अंशी भूरूप वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात।
ठीक आहे। यानंतर आपण जाणार आहोत तो पुढचा भाग म्हणजे या पठाराची निर्मिती कशा पद्धतीने झाली असावी। तर याच्यामध्ये काही अभ्यासांती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वैज्ञानिक तथ्य आणि पुरावे याच्या आधारे जर विचार केला तर भारतीय पठाराचा जो भाग आहे तो पठाराचा भाग कशापासून झालेला, ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेला असावा। तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून म्हणजे इथं बघा हा एक हे आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ज्वालामुखी जिवंत ज्वालामुखी ज्या पद्धतीने असतो की पृथ्वीच्या अंतर्गत भागामधून तप्त स्वरूपात लावारस पृथ्वीच्या बाहेर पडतो आणि तो अशा वेगळ्या स्वरूपामध्ये पसरला जातो आणि पसरून त्याचं जे भूभाग तयार होतो तो भूभाग काही काळांतराने तिथली उष्णता कमी झाल्यानंतर तो काय होतो, हार्ड अशा स्वरूपाच्या कठीण अशा स्वरूपाच्या अग्निजन्य स्वरूपाचा खडकाचा भाग बनत असतो। तर अशा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या ज्वालामुखीचा उद्रेक किंवा अगदी पृथ्वीच्या निर्मितीच्या कालावधीच्या दरम्यान झालेले ज्वालामुखीचे उद्रेक होते, त्या उद्रेकातून बाहेर पडलेला लावारस हळूहळू कालांतरानं थंड होत गेला आणि त्यापासून कठीण अशा स्वरूपाची खडकाची भाग निर्मिती झाली असावी आणि त्यातून हा भाग पठारी प्रदेशाची निर्मिती झाली असावी। त्यानंतर पश्चिम किनाऱ्याला समांतर दक्षिण उत्तर दिशेने प्रस्तरभंग तयार झाला। हे आता ह्याला प्रस्तरभंग म्हणजे काय, तर अशा पद्धतीने खडकांचं एकमेकांच्याकडे सरकणं किंवा भूपृष्ठाचं एकमेकांपासून अलिप्त होणं, खालीवर सरकणं, अशा पद्धतीने काही भेगा पडतात, खडकांना भेगा पडतात आणि खडकांना भेगा पडल्यानंतर भूगर्भीय हालचालीच्या अनुषंगानं काही अंशी भाग काही एकमेकांपासून अलिप्त होतो किंवा एकमेकांपासून ओढला जातो, एकमेकांकडे सरकला जातो, अशा पद्धतीनं काही येतात। तसा हा पश्चिम किनाऱ्याला समांतर अशा स्वरूपात उत्तर दक्षिण दिशेने एक प्रस्तरभंग तयार झाला असा आणि त्यातून हा पश्चिमेकडचा जो भाग आहे तो खाली दाबला गेला, म्हणजे इथं हा पश्चिमेकडचा भाग खाली गेला आणि जो पठाराचा भाग आहे तो पठाराचा भाग इथं आहे अशा स्वरूपात मध्ये राहिला। म्हणजे याच्यामुळे काय झालं की या दोन्हीच्या भूपृष्ठातल्या समान पातळीमध्ये फरक पडला आणि मग हा भाग खाली गेला आणि हा भाग वरती राहिला, अशा स्वरूपामध्ये हा भाग खाली खचला गेलाय आणि जिथं खचलेला भाग होता तिथं अरबी समुद्राची निर्मिती झाली असावी आणि पठाराची पश्चिम कडा तशीच राहिली, तिला पश्चिम घाट असं म्हटलं जातं। हा पश्चिम घाट अशा पद्धतीने तयार झाला असावा। तर अशा पद्धतीनं हा जो प्रस्तरभंगाचा जो भाग खाली दाबला गेला आणि त्या ठिकाणी काही अंतर्गत हालचालीमुळे किंवा ज्वालामुखी उद्रेकामुळे हा पश्चिम घाट निर्माण झालेला असू शकतं। त्यानंतर नर्मदा नदीच्या खसदरीमुळे द्वीपकल्पीय पठाराचं उत्तर भारतीय पठार आणि दक्षिण भारतीय पठार अशा पद्धतीने दोन भाग पडतात। नर्मदा नदी सर्वसाधारणपणे भारतामध्ये सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी आहे आणि पश्चिम वाहिनी नदी असल्यामुळं किंवा याने जी काही खचदरी केली नदी, आता मग तुम्ही बघितला असाल तर याच्यामध्ये हा जो नर्मदा नदीने तयार केलेला गळीचा भाग होता, म्हणजे अशा कठीण अशा स्वरूपाच्या खडकाच्या भागातून नर्मदा नदी अरुंद अशा स्वरूपाच्या खळईमधून वाहते। यावरून लक्षात येतं की दोन्ही बाजूला कठीण अशा स्वरूपाचा खडक असताना देखील आपल्या खनन कार्यामुळं असेल किंवा प्रस्तरभंगासारखे असेल तर त्या वेगवेगळ्या कारणासाठी अशा पद्धतीने ही मोठी अरुंद स्वरूपाची खोल गळी तयार झाली असावी आणि या खोल गळीतून काय झालं तर ह्याचं पश्चिम उत्तर भारतीय पठार आणि दक्षिण भारतीय पठार अशा स्वरूपाचे दोन भाग झाले गेलेले आहेत। आता यातला पहिला भाग म्हणजे तो उत्तर भारतीय पठार। तर उत्तरेकडचा जो भाग आहे म्हणजे नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा जो भाग आहे तो उत्तर भारतीय पठार आणि नर्मदा नदीच्या पात्राच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे तो दक्षिण भारतीय पठार किंवा द्वीपकल्पीय दख्खनचं पठार असं म्हटलं जातं याच्या। तर हा अरवली पर्वतापासून छोटा नागपूर पठार आणि राजमहल टेकड्यापर्यंत पसरलेला जो भाग आहे पठाराचा उत्तरेकडचा, तर त्याला काय म्हटलं जातं, पश्चिमेकडचे अरवली डोंगररांगा आणि त्याच्यापासून छोटा नागपूर पठार आणि राजमहल टेकड्या। आता हे नकाशात बघायला गेलं तर हा नकाशा तुम्हाला क्लिअरसर दिसणार नाही, त्याच्या वेग इथं बघा खाली, तर याच्यामध्ये काय अरवलीच्या रांगा इथं आहेत। या अरवलीच्या रांगापासून छोटा नागपूरचं पठार, आता छोटा नागपूर कुठं पठार आहे, इथं छोटा नागपूर पठार इथे दिसतंय। छोटा नागपूर पठारापासून राजमहल टेकड्यापर्यंत म्हणजे
हा जो भाग आहे तो अशा पद्धतीनं हा पसरलेला भाग. आता इथं कुठं आहे, नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी आहे. नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा जो भाग आहे तो भाग हा उत्तर भारतीय पठाराचा भाग मानलेला गृहीत करायला आहे. किंवा भारताचं उत्तरेकडचं पठार कसं आहे, तर याने अरवलीच्या दक्षिणेकडं पश्चिमेकडं अरवलीच्या पर्वतरांगा, दक्षिणेकडं नर्मदा नदीची खसदरी असेल किंवा पूर्वेकडे छोटा नागपूरचा पठार आणि राजमहाल टेकड्या असतील, याच्या दरम्यानचा जो भाग आहे तो उत्तर भारतीय पठाराचा भाग आहे. त्यानंतर याच्या दक्षिणेस विंध्य आणि मैकलच्या पर्वतरांगा देखील आहेत. विंध्य आणि मैकलच्या रांगा कुठं, तर इथं या विंध्यच्या पर्वतरांगा आहेत आणि ह्या विंध्य रेंजेस म्हणून आहेत की नाही. आणि इथं मैकल पर्वतरांगा आहेत. या मैकल पर्वतरांगा आहेत म्हणजे या पर्वतरांगा इथं आहेत आणि या पर्वतरांगेच्या दरम्यानचा म्हणजे अरवली, विंध्य, मैकल आणि राजमहाल पर्वतरांगा याच्या दरम्यानचा जो भाग आहे तो उत्तर भारतीय पठाराचा भाग आहे. यातला अरवली, तर अरवली पर्वत हा पठाराच्या वायव्येस राजस्थानात, या पठाराच्या वायव्येस राजस्थानात नैऋत्य ईशान्य दिशेत अरवली पर्वत रांग पसरलेले आहे. आता आपण बघितलंय की याच्यामध्ये अरवली कुठे आहे, तर या पर्वताच्या उत्तरेला आणि राजस्थानमध्ये अरवलीच्या या रांगा आहेत. तर कशा आहेत, नैऋत्य ईशान्य दिशेमध्ये पसरलेले आहे आणि हिची लांबी 800 किलोमीटरच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. जगातले एक प्राचीन पर्वत आहे, अवशिष्ट पर्वत म्हणून याला ओळखलं जातं. त्यानंतर याच्यामध्ये या अरवलीच्या पर्वतरांगेमध्ये माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण आहे, ज्याची उंची याच्यामधलं सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे. गुरु शिखर जरी असलं तरी देखील माउंट आबू हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून किंवा थंड हवेच्या ठिकाणातून हे प्रसिद्ध असलेलं पाहायला मिळतं. आणि माउंट आबूला ओएसिस इन राजस्थान असं म्हटलं जातं किंवा राजस्थान मधला जो काय हरियालीचा प्रदेश, कारण राजस्थान हा वाळवंटी, बराच मोठा भाग वाळवंटी आहे, ड्राय भाग आहे आणि त्या भागामध्ये अशा प्रकारचं थंड हवेचं ठिकाण असणं हे तिथलं ओएसिस म्हणजे स्वर्गभूमी असं म्हटलं जातं. तर हा ओएसिसचा भाग आहे. या अरवली पर्वतरांगेची सरासरी उंची आहे ती 400 मीटर पेक्षा कमी आहे आणि दक्षिणेकडील उंची 900 मीटर पेक्षा जास्त आहे. उत्तरेकडील उंची 400 मीटर पेक्षा कमी आणि दक्षिणेकडे 400 मीटर पेक्षा जास्त आहे. याच्यावरून लक्षात येतं की अरवली पर्वतरांगा हा देखील पश्चिम घाटाचा एक भाग असाव्यात आणि त्याच्या उंचीमध्ये असणारा जो फरक आहे तो फरक उत्तरेकडे कमी आहे आणि दक्षिणेकडे मात्र जास्त असलेलं पाहायला मिळतं. यानंतर दुसरा ज्या पर्वतरांगा आहेत, या पर्वतरांगा म्हणजे विंध्यच्या पर्वतरांगा. तर नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा जो भाग आहे तो भाग विंध्यच्या पर्वतरांगा म्हणून ओळखला जातो. जो नर्मदा नदीच्या उत्तरेकडच्या जी पर्वतरांगाचा भाग आहे तो विंध्यच्या पर्वतरांगा म्हणून ओळखला जातो. सर्वसाधारणपणे 150 किलोमीटर इतकी त्याची लांबी आपल्याला पाहायला मिळते आणि याची जी उंची आहे ती 500 मीटर, पश्चिम भागात 500 मीटर आणि मध्य भागात 600 मीटर पेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळतं. याचा उतार उत्तरेकडील सौम्य आणि दक्षिणेकडचा उतार तीव्र स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर उत्तर भारतीय पठाराचे प्रादेशिक विभाग आहेत. तर हा पठार जे उत्तर भारतीय पठार म्हणून ओळखलं जाणारे जे पठार आहे ते त्याच काही प्रदेशामध्ये किंवा काही प्रादेशिक विभाग पडले गेलेले आहेत. तर हे प्रादेशिक विभाग काही स्थानिक नावाने ओळखले जातात. याच्यामध्ये मग मेवाडचा पठार असेल, माळवा पठार असेल किंवा बुंदेलखंड असेल, बागेलखंडचं पठार असेल किंवा छोटा नागपूर पठार असेल, अशा स्वरूपात याची काही स्थानिक नाव आहेत. तर हे मेवाडचं पठार आहे, माळवाचं पठार इथं आहे. त्यानंतर बुंदेलखंड आहे, बागेलखंडचं हे पठार आहे. त्यानंतर छोटा नागपूरचं पठाराचं हा पठार आहे. अशा पद्धतीने ह्या उत्तर म्हणजे इथून हा जो नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा जो भाग आहे तो
अशा पद्धतीनं मेवाडचं पठार, माळवा पठार, बुंदेलखंड पठार, बाघेलखंड पठार, छोटा नागपूर पठार अशा पद्धतीनं पठारी भागामध्ये विभागलेले आहे. आता नद्यांची खोरी असतील किंवा डोंगररांगा असतील याच्यामुळे काय झालेलं आहे, हे असे वेगळी पठाराचे काही भाग पडले गेलेले आहेत. तर उत्तरवार्ती पठाराचे हे 5 विभाग पडतात, लक्षात ठेवा. मेवाड पठार, माळवा, बुंदेलखंड पठार, बाघेलखंड पठार आणि छोटा नागपूरचे पठार. तर मेवाड तर अरवलीच्या पूर्वेस राजस्थानमध्ये असणारा जो भाग आहे मेवाड पठार म्हणून ओळखला जातो. त्याची उंची 250 ते 500 मीटरच्या दरम्यान आहे आणि वालुकाष्म खडकाच्या गोलाकार टेकड्या या पठारी भागावरती पाहायला मिळतात. या पठारातून चंबळ नदी वाहते. त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे मेवाडचं पठार. मेवाड पठार हे मेवाड दक्षिणेस विंध्य आणि मेवाड पठाराच्या दक्षिणेस व विंध्य पर्वतरांगेच्या उत्तरेस मध्य प्रदेशामध्ये हे माळव्याचं पठार आहे. आता इथं दिसतंय खाली एक तुम्हाला नकाशा दिसतो, या नकाशामध्ये तुम्हाला माळव्याचं पठार पाहायला मिळतं. इथं माळवा हा पठार दिसतो. हा मेवाडचा भाग, राजस्थानमधला हा मेवाडचा भाग आहे आणि इथं माळव्याचा पठाराचा भाग आहे. तर इथं काय, तर दक्षिणेस विंध्यच्या पर्वतरांगा आणि दक्षिणेस मेवाडच्या पठाराच्या दक्षिणेस आणि विंध्य पर्वताच्या उत्तरेस जे मध्य प्रदेशमध्ये हा पठाराचा भाग आहे, याची उंची 500 ते 600 मीटरच्या दरम्यान आहे. लावारसापासून तयार झालेलं हे पठार आहे आणि या पठारावरून चंबळ, बेतवा, पर्वती या नद्या वाहतात. त्यानंतर या नद्यांनी बरीच झीज तयार केलेली आहे आणि असून या झीज तयार केली. हा झीज झालेला प्रदेश आहे त्या भागाला बिहड असं म्हटलं जातं आणि चंबळ नदीने तयार केलेले बिहड हे या प्रदेशाचे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बुंदेलखंड आणि बाघेलखंड पठार. बुंदेलखंड पठार यमुना नदी असेल, यमुना नदी आणि विंध्य पर्वत यांच्या दरम्यान बुंदेलखंड पठार आहे. याची उंची सर्वसाधारणपणे 100 ते 300 मीटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. बुंदेलखंडचं पठार इथं दिसतंय याच्यामध्ये की हा बुंदेलखंडचा भाग मध्य प्रदेशमध्येच असणारा जो मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश याच्या दरम्यान असणारा जो भाग आहे तो बुंदेलखंडचा भाग आहे. ज्याची उंची किती आहे, कमी आहे. कमी म्हणजे 100 ते 300 मीटर आहे. उत्तर प्रदेशाच्या मैदानी भागाच्या जस्ट वरच्या बाजूला असणारा जो भाग आहे तो म्हणजे हा बुंदेलखंडचा पठार. त्यानंतर बाघेलखंडचा पठार. हा बुंदेलखंडच्या, आता इथं बुंदेलखंड आहे आणि इकडे बाघेलखंड आहे, याच्यावरून बुंदेलखंडच्या जस्ट पूर्वेकडच्या बाजूला असणारा हा पठाराचा जो भाग आहे तो बाघेलखंड पठार आपल्याला दिसतो. शोण नदीच्या दक्षिणेस आणि बुंदेलखंड पठाराच्या व मैकल डोंगरांच्या रांगाच्या पूर्वेस बाघेलखंड नावाचं पठार आहे. कुठे, शोण नदीच्या दक्षिणेस आणि बुंदेलखंड पठाराच्या व मैकल डोंगरांच्या पूर्वेस हे बाघेलखंड पठार आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यामध्ये हे बाघेलखंड पठार येतं. या पठारावर शोण, रिहान, गोपाळ या नद्या वाहतात आणि काही ठिकाणी या पठारावरती नद्यांनी खोल दऱ्या तयार केलेल्या आहेत. यानंतर हा उत्तर भारतीय पठाराचा एक भाग म्हणजे छोटा नागपूरचा पठार. छोटा नागपूरचं पठार आपल्या सर्वांनी ऐकलेलं असेल, नावही ऐकलेलं असेल. का ऐकलेलं असेल, कारण हे इकॉनॉमिकली आर्थिक दृष्टिकोनातून, देशाच्या दृष्टिकोनातून आणि देशातल्या उद्योगधंद्याच्या विकासामध्ये खूप मोठा हातभार लावणारं हे पठार आहे. छोटा नागपूर याच्याबद्दल आपण डिटेल्स माहिती पुढे बघणार आहोत. तर बाघेलखंड पठाराच्या पूर्वेला आणि झारखंड राज्यामध्ये छोटा नागपूरचं पठार आहे, ज्याची उंची 700 मीटर आहे. सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीपासून 700 मीटर उंची असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या पठारावरून दामोदर आणि सुवर्णरेखा नद्या वाहतात. छोटा नागपूरचं पठार आहे, इथं दिसतंय तुम्हाला छोटा नागपूरचा जो पठार आहे तो, म्हणजे हा जो भाग दाखवलेला आहे तो छोटा नागपूरचा पठाराचा भाग आहे आणि दामोदर नद्या आणि सुवर्णरेखा नद्या याच्यामधून वाहतात. तर हा जो भाग आहे तो
दामोदर नद्या आणि दामोदर नदीनं सुवर्णरेखा नदीनं वहन केले, म्हणजे या पठारावरून वाहत असणाऱ्या नद्या आहेत, महत्वाच्या नद्या आहेत. त्यानंतर खनिज संपत्तीचं महत्वाचं भांडार म्हणून याला ओळखलं जातं. मी मका म्हणल्याप्रमाणे देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्वाची भूमिका पूर्ण करणारा का म्हटलं जातं, तर इथं खनिज संपत्तीचं भांडार म्हणून याला ओळखलं जातं. या ठिकाणी अनेक प्रकारची खनिज सापडतात. खाणकाम इथं मोठ्या प्रमाणात होतं. या पठारावरती पठाराचे रांचीचं पठार, हजारीबाग पठार आणि कोलारमाची पठार असे 3 विभाग याचे पडतात. छोटा नागपूरच्या पठाराच्या ईशान्य भागात लाव्हारासापासून निर्माण झालेल्या राजमान टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा आहेत. ठीक आहे. यानंतर आपण जाणार आहोत दक्षिणेकडचा जो पठाराचा भाग आहे, म्हणजे दक्षिण भारतीय पठार किंवा त्याला दख्खनचं पठार असं म्हणून ओळखलं जातं. तर डेक्कन प्लॅटो किंवा दख्खनचं पठार, दख्खन वाशीय किंवा दख्खन हा शब्द आपण सर्वांनी बऱ्यापैकी ऐकलेला असतो. तर दख्खनचं, आपण दख्खनच्या पठारावर राहतो म्हणून त्याला दख्खन किंवा डेक्कन प्लॅटो असं म्हणलं जातं. नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे तो दक्षिणेकडचा भाग हा दक्षिणेकडचा पठारी जो भाग आहे तो त्याला दक्षिण भारतीय पठार किंवा दख्खनचं पठार म्हणून ओळखला जातो. आता इथं नकाशा दिसतोय की विंध्य, इथं हा नर्मदा नदी आपल्याला दिसते आणि नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे जो पठारी भाग आहे हा पठारी भाग काय दख्खनचं पठार म्हणून ओळखला जातो किंवा दक्षिण भारतीय पठार म्हणून ओळखतात. याचा जो आकार आहे तो सर्वसाधारणपणे त्रिकोणाकृती आहे आणि याचा उतार आग्नेयेला स्वरूपाचा आहे. तर त्रिकोणाकृती स्वरूपाचा उतार आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे आकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचा उतार कसा आहे तर आग्नेयेला स्वरूप आहे, म्हणजे अशा स्वरूपात याच्या नद्यांची वाहण्याची दिशा आहे ती नद्या वाहण्याची दिशा कशी आहे अशा स्वरूपाची आहे. त्यामुळे आपल्याला याचा उतार कसा दिसतो तर आग्नेयेला असलेला उतार पाहायला मिळतो. याची उंची पश्चिमेला 1000 मीटर आहे आणि पूर्वेला 300 मीटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला, म्हणजे पश्चिमेकडचं पश्चिम घाटाचा लगत जर विचार केला तर 1000 मीटरच्या दरम्यान या पठाराची उंची पाहायला मिळते. आणि पूर्वेकडे ही जी उंची आहे ती उंची कमी होत जाते आणि तिथं किती आहे 300 मीटरच्या जवळपास आपल्याला पाहायला मिळतं. पश्चिमेस पश्चिम घाट, पूर्वेस पूर्व घाट आणि उत्तरेस सातपुडा, महादेव डोंगररांगा यासारख्या डोंगररांगा इथं या पर्वती दख्खनच्या पठारावर किंवा दक्षिण भारतीय पठारावर आपल्याला पाहायला मिळतं. इथं काय पश्चिमेकडे अशा पद्धतीने पश्चिम घाट आहे, पूर्वेकडे पूर्व घाट आहे, त्यानंतर उत्तरेस सातपुड्याच्या पर्वतरांगा आहेत इथं आणि महादेव डोंगररांगा आहेत तिथं. त्यानंतर भारतातील पठारामधलं सर्वात मोठं पठार म्हणून याची ओळख आहे. सर्वात मोठं पठार का तर 7,05,000 चौरस किलोमीटर क्षेत्र या पठारी भागाने व्यापलेलं आहे. 7,05,000 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र या भागात आहे आणि हा अतिशय प्राचीन, स्थिर आणि गोंडवाना भूमी प्रदेशाचा भाग मानला जाणारा हा भाग आहे. तर असे काही याचे प्रमुख प्राकृतिक विभाग देखील पडतात. दख्खनच्या भारतीय पठाराचे काही प्रमुख प्राकृतिक विभाग देखील पडतात. तर याची जिओलॉजिकल फॉर्मेशन आणि त्याच्या मागची कारण काय तिथं आपल्याला याच्यामध्ये दिसतात की याच्यामध्ये खडकांच्या वेगळ्या स्वरूपाच्या श्रेणी आपल्याला पाहायला मिळतात. नर्मदा द्वीप आहे, त्यानंतर धारवाड क्रिएशन, त्यानंतर बस्तर क्रिएशन असेल, सिंगरूम क्रिएशन असेल किंवा बुंदेलखंड क्रिएशन असेल, अरवली दिल्ली फोल्ड बेल्ट असेल, अशा पद्धतीने काही जिओलॉजिकल फॉर्मेशन्स पिरियड किंवा जिओलॉजिकल वेगळ्या प्रकारची खडकाची रचना आपल्याला त्यातून त्याची काही प्राकृतिक विभाग पडलेले पाहायला मिळतात. याच्यामध्ये मग सातपुडाच्या पर्वतरांगा, महाराष्ट्र पठार, म्हैसूर किंवा कर्नाटकचं पठार, तेलंगणचं पठार, पश्चिम घाट आणि पूर्व घाट आणि निलगिरी पर्वत अशा पद्धतीने याचे काही प्राकृतिक विभाग केले जातात. याच्यामध्ये सातपुड्याच्या पर्वतरांगा हा नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान ही रांग पसरली आपल्याला पाहायला मिळते. नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान सातपुड्याच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. तर इथं हा नकाशा दिसतोय तुम्हाला. तर याच्यामध्ये हा जो सातपुड्याच्या पर्वतरांगा अशा पद्धतीने पसरलेल्या आहेत, हा पश्चिम घाटाचा भाग आहे आणि पश्चिम घाटाच्या काही अंतर्गत गेलेल्या भागाचा पैकी हा सातपुड्याच्या पर्वतरांगा आहेत. नर्मदा नदी आणि
तापी नदीच्या दरम्यान सातपुड्याची पर्वतरांग पसरलेली आहे. याची लांबी जवळपास 900 किलोमीटर आहे आणि उंची 1200 मीटरच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. डोंगरगड हे ठिकाण या सातपुड्याच्या पर्वतरांगेमधलं सर्वात उंच ठिकाण आहे. तर पंचमढी असेल, चिखलदरा असेल, तोरणमाळ असेल, ही आणखी काही महत्वाची थंड हवेची ठिकाणं सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये आहेत. त्यानंतर सातपुड्याच्या पूर्वेस महादेव आणि मैकल डोंगररांगा आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं महत्वाचं पठार म्हणजे महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठार म्हणजे महाराष्ट्राचा बराच मोठा भाग या महाराष्ट्र पठारावरती असल्यामुळे त्याला महाराष्ट्र पठार म्हणून देखील ओळखलं जातं. तर महाराष्ट्र पठार ब्लॅक कॉटन साईलने तयार झालेला आहे. म्हणजे रेगूर स्वरूपाची जी काळी कापसाची मृदा आपण म्हणतो, ती रेगूर स्वरूपाची माती या मातीपासून तयार झालेलं हे पठार आहे. तर त्याला इंग्लिशमध्ये ब्लॅक कॉटन सॉइल म्हणलं जातं. कापसाचं पीक चांगल्या पद्धतीने येतं त्यामुळे त्याला ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतात. तर सर्वसाधारणपणे इथे एक फोटो दिसतो तुम्हाला. तर हा फोटो आपण उत्तर भारतीय मैदान प्रदेशासारखा सपाट नाही आहे. तर इथं काय उंच सखोल स्वरूपात आपल्याला काही अंशी पाहायला मिळते. काही अंशी इथे जलसाठे वगैरे दिसतील. तर हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महाराष्ट्र पठाराची भूपृष्ठ रचना अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. तर याच्याखाली महाराष्ट्राचा प्राकृतिक नकाशा इथे दिसतोय मला. याच्यामध्ये पश्चिम घाट आहे आणि पश्चिम घाटाला च्या अंतर्गत भागात गेलेल्या काही डोंगर रांगा आहेत. तर या डोंगर रांगा याच्यामध्ये मग सातपुडा असेल, गायवलीगर रांगा असतील किंवा सातमाळा अजंठा रांगा असतील, हरिश्चंद्र बालाघाटच्या रांगा असतील, महादेव डोंगर रांगा असतील, अशा पद्धतीने या अंतर्गत भागात गेलेल्या रांगा आहेत. महाराष्ट्राचं पठार बेसारच्या खडकापासून तयार झालेलं आहे आणि सर्वत्र रेगूर किंवा काळी कापसाची मृदा तयार आपल्याला पाहायला मिळते. या भागामध्ये पाहायला मिळते. पश्चिमेस अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्राला समांतराच्या स्वरूपात सह्याद्रीची रांग पसरलेली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये या पश्चिम घाटाला सह्याद्री असं म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पूर्वेस सातमाळा अजंठा हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवाच्या डोंगर रांगा अशा पद्धतीनं या पठारावरती काही डोंगर रांगा आहेत आणि या पठारापासून पूर्वेकडे त्याची उंची कमी होताना आपल्याला पाहावी. या डोंगर रांगांची उंची पूर्वेकडे जसं आवडत तशा पद्धतीनं हे कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या डोंगर रांगाच्या दरम्यान गोदावरी नदी असेल, भीमा, कृष्णा या नद्यांची खोरी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे गोदावरी नदीचं पात्र आणि कृष्णा नदीचं पात्र हे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांनी वेगळं केलेलं आहे. सातमाळा अजंठा डोंगर रांगांनी हा उत्तरेकडचा भाग गोदावरी नदी पात्रापासून तयार केलेला आपल्याला वेगळा केलेला, तापी नदीचा वेगळा केलेला पाहायला मिळतो. अशाच पद्धतीनं ह्या घटप्रभा, मलप्रभा, दूधगंगा वगैरे या नद्या आहेत. या नद्या महादेव डोंगररांगाच्या पलीकडे आपल्याला दक्षिणेकडे पाहायला मिळतात. म्हणजे यातल्या महाराष्ट्रातल्या गोदावरी, कृष्णा, भीमा आणि कृष्णा यासारख्या ज्या नद्या आहेत या नद्यांची खोरी आपल्याला या डोंगररांगाच्या दरम्यान पाहायला मिळतात. त्यानंतर पठाराचा पुढचा हा भाग म्हैसूरचं पठार किंवा कर्नाटकचं पठार. त्याला दोन्हीचा एकच हे आहे, त्याला म्हैसूर पठार किंवा कर्नाटक पठार म्हणून देखील ओळखलं जातं. महाराष्ट्र पठाराच्या दक्षिणेस आणि सुमारे 600 मीटर उंचीचं म्हैसूरचं पठार आपल्याला कर्नाटक राज्यामध्ये आहे. तर कर्नाटक राज्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडच्या बाजूला हा जो कर्नाटकचा भाग आहे तो तर 600 मीटर उंचीचा असणारे हे पठार आहे, ज्याचं क्षेत्रफळ 26,000 चौरस किलोमीटर इतकं आहे. पश्चिमेस पश्चिम घाट आहे, पूर्वेस पूर्व घाट आहे आणि दक्षिणेस निलगिरी पर्वत आहेत. जो हा पश्चिम घाटाचा भाग असेल, पूर्वेकडून पूर्व घाटाचा हा भाग असेल आणि दक्षिणेकडे इथं असणारे ज्या निलगिरी पर्वत रांगा आहेत या पर्वत रांगा अशा स्वरूपात हा भाग आपल्याला पाहायला मिळतो. म्हैसूर पठाराचा भाग असलेला पाहायला मिळतो. आणि उत्तरेस महाराष्ट्र पठार
इकडे आपल्याला हा जो भाग आहे तो हा महाराष्ट्राचा, इथं महाराष्ट्राचा भाग दिसतोय तुम्हाला, तर महाराष्ट्र पठाराचा भाग आणि त्याच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे तो कर्नाटक पठार म्हणून ओळखला जातो किंवा म्हैसूर पठार म्हणून. या पठाराची उंची दक्षिणेकडे वाढत जाते. याच्यामध्ये कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी यासारख्या नद्या या पठारावरून वाहतात. दक्षिणेस दख्खनच्या पठाराचं टोक निमुळत होत जातं. मग पुढे असं पद्धतीने आपल्याला बघा हे टोक अशा स्वरूपाचं झालेलं पाहायला मिळतं, निमुळत होत गेलेलं पाहायला मिळतं. आणि त्याच्या पूर्वेस तामिळनाडूचा मैदानी प्रदेश आणि पश्चिमेस केरळचा मैदानी प्रदेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पश्चिम घाट. दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेस समुद्र किनाऱ्यास समांतर अशा स्वरूपामध्ये दिशेमध्ये हा पश्चिम घाट पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. पश्चिम घाट का म्हटलं जातं तर हा समुद्र किनाऱ्या पासून या पठारी भागाच्या दरम्यान निर्माण झालेले नैसर्गिक बॅरियर, नॅचरल बॅरियर किंवा नैसर्गिक अडथळा किंवा हा पर्वतरांगा, डोंगर रांगा आहे, तर ही पश्चिम घाट म्हणून ओळखली जाते. तर इथं कुठं कशी आहे, उत्तरेस तापी नदी असेल, ही जी काही अशी तापी नदी वाहत येऊन अरबी समुद्राला मिळते. तापी नदीच्या मुखापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत म्हणजे अगदी दक्षिणेकडच्या टोकापर्यंत अशा स्वरूपामध्ये पश्चिम घाट पसरलेला आहे. पश्चिम घाटात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये सह्याद्री म्हणतात. म्हणजे आपला हा जो भाग आहे तो सह्याद्रीचा पर्वतांगा, महाराष्ट्र आणि गोव्यापर्यंतचा जो भाग आहे तो इथं गोवा जिथपर्यंत आहे तो गोव्यापर्यंत हा जो भाग आहे तो पश्चिम घाट म्हणून ओळखला जातो, की सह्याद्री म्हणून ओळखला जातो. सह्याद्रीच्या दक्षिणेकडे जो कर्नाटक मधला आहे तो कनात प्लेन म्हणून ओळखला जातो. पण इथं कर्नाटक आणि हा किनारपट्टीचा भाग आहे तो मलबार किनारा. त्यानंतर हा कनात हे कर्नाटकचा आणि हा आपल्याकडे जो काही सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे तो त्याला कोकण किनारा असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर या पश्चिम घाटाची जी लांबी ती 1600 किलोमीटर आहे आणि सरासरी उंची 1200 मीटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. पश्चिम घाटाचा पश्चिम उतार तीव्र स्वरूपाचा आहे. म्हणजे पश्चिम घाट कशा स्वरूपाचा आहे, असा पश्चिम घाटा उतार तीव्र स्वरूपाचा आणि पूर्व उतार हा मंद स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो. तशा पद्धतीने हा पश्चिम आणि पूर्व म्हणजे हा उंची मधला असणारा जो फरक आहे तो फरक इथं आपल्याला पाहायला मिळतो. पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. या नद्यामधून या पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या नद्या, पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्या नद्या पश्चिम वाहिन्या नद्या आणि पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या पूर्व वाहिन्या नद्या आहेत. या दोन्हीला एकमेकापासून अलिप्त करणारा हा जलविभाजक आहे. म्हणजे पश्चिमेकडे नद्या काही कमी अंतराच्या नद्या वाहतात आणि त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात, पण पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत त्या ह्या पठारावरून पूर्णपणे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. त्यामुळे या दोन नद्यांच्या दरम्यानचा जो भाग आहे हा जलविभाग म्हणून भाग तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर या शिखरापासून पूर्वेकडे उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्या पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात, तर पश्चिमेकडे उगम पावणाऱ्या नद्या पश्चिमेकडे अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे जलविभाजक तयार झालेला आहे. गोव्यापर्यंतचा जो भाग आहे सह्याद्री म्हणून ओळखला जातो. सरासरी याची उंची 920 मीटरच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. हा पश्चिम घाटाचा जो भाग आहे किंवा भारतामधल्या हे द्वीपकल्पीय पठारावरचा असणारा जो काही जर सर्वसाधारणपणे उंचीचा अंदाज आपल्याला घ्यायचा असेल तर अशा पद्धतीनं समुद्र सपाटीपासून जसं उंच जावं तशा पद्धतीने हे डार्क आपल्याला होताना दिसत आहे. म्हणजे हा जो भूपृष्ठाचा भाग आहे तो उंचीनं जास्त असणारा भागाला पाहायला मिळतो. अंतर्गत भागात काही ज्या काही डोंगर रांगा गेलेल्या आहेत त्याच्या काही अंशी हे आहेत. पूर्व घाट हा जरी पूर्व घाट मानला जात असलं तो पश्चिम घाटापेक्षा उंचीने कमी असल्यामुळे तो भाग इथं फारसा दिसत नाही. ठीक आहे. तर
अशा पद्धतीने डोंगर रांगा आपल्याला पाहायला मिळतात। उत्तर भागामध्ये या पश्चिम घाटामध्ये सह्याद्रीच्या उत्तर भागामध्ये कळसुबाई नावाचं शिखर आहे, ज्याची उंची 1646 मीटर आहे। ते महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर आहे। तर सर्वात उंच शिखर आहे तर सह्याद्री मधलं सर्वात उंच शिखर कळसुबाई। आणि सर्वात साल्हेर नावाचं एक शिखर आहे, या जास्त उंची असणाऱ्या शिखरापैकी साल्हेर शिखर आहे। महाबळेश्वर उंचीचं शिखर आहे। हरिश्चंद्रगड हे देखील महत्वाचे शिखर आहे, याची उंची 1400 मीटर पेक्षा जास्त आहे। कळसुबाईचं शिखराची उंची 1646 आहे। महाबळेश्वरची 1438 मीटर असलेले पाहायला मिळतात। म्हणजे हे सह्याद्रीमध्ये असणारी ही 3-4 जी शिखरं आहेत ती 1400 मीटर पेक्षा जास्त उंचीची शिखरं आहेत। सह्याद्रीमध्ये अनेक घाट आहेत, त्याच्यामध्ये थळघाट असेल किंवा बोरघाट असेल, माळशेज, कुंभारली, अंबोली, कोंढा घाट असेल, त्यांनी कोकण आणि महाराष्ट्राला वाहतुकीच्या मार्गाने जोडले गेलेलं आहे। हे जे थळघाट, बोरघाट, माळशेज, कुंभारली, अंबोली घाट, कोंढा घाट हे कोकण आणि महाराष्ट्राला एकमेकाला वाहतुकीच्या मार्गाने जोडत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। पश्चिम घाटाच्या गोव्यापासून दक्षिणेस निलगिरी पर्वतापर्यंतचा भाग हा ओबडधोबड आहे आणि घनदाट जंगलाने व्यापलेला भाग आहे। गोव्यापासूनचा निलगिरी पर्यंतचा जो भाग आहे तो तसा ओबडधोबड स्वरूपाचा आहे आणि घनदाट जंगलांनी ओबडधोबड भाग आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला भाग आहे। तर सरासरी उंची या पर्वती भागाची सरासरी उंची 1200 मीटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते आणि या भागात कुद्रेमुख 1892 मीटर व कुशबुगिरी 14 मीटर उंचीचे शिखर आहेत। तर अशा सोबत हा जो पश्चिम घाट आहे तो पश्चिम घाट बऱ्यापैकी वेगळ्या वृक्षांनी अशा पद्धतीनं वर्षभर आच्छादलेला भाग आहे। इथं बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून देखील हा महत्वाचा भाग म्हणून जातो। वेगवेगळ्या प्रकारचे वन्य प्राणी, पशु पक्षी आणि जीवजंतू, वनस्पती अशा प्रकारचे वेगवेगळे घटक या पश्चिम घाटामध्ये पाहायला मिळतात। त्यानंतर निलगिरीच्या पर्वतरांगा, जिथं पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्रित येतात त्या ठिकाणी त्याला निलगिरीच्या पर्वतरांगा असं म्हटलं जातं। जो भाग आहे तो निलगिरीच्या पर्वतरांगेचा भाग आहे। जिथं पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्रित येतात त्याला त्या ठिकाणी निलगिरी पर्वत आहेत। म्हणजे हा पश्चिम घाट असेल, हा पश्चिम घाट आणि इकडून येणारा पूर्व घाटाच्या रांगा आणि हा जिथं एकत्रित येतात तिथं काय निलगिरीच्या पर्वतरांगा आहेत। ह्या निलगिरीच्या पर्वतरांगा तर निलगिरी पर्वत उत्तुंग पठारी प्रदेशासारखा पसरलेला आहे। या पठारात दोडागट्टा नावाचं जे शिखर आहे ते शिखर 2636 मीटर आहे आणि माकुर्णी 2594 मीटर उंचीचं शिखर आहे। दोडागट्टा शिखर इथलं एक उंच शिखर आहे। त्यानंतर त्याच्या पायथ्याला उदगमंडलम थंड हवेचे ठिकाण आहे, त्याला उठी म्हणतात। या दोडागट्टाच्या पायथ्याला लागत असणाऱ्या त्यानंतर निलगिरी पर्वताच्या बहुतेक सीमा हा नैसर्गिकरित्या भंग झालेल्या कड्याच्या आहेत आणि निलगिरीच्या दक्षिणेला 24 किलोमीटर रुंदीची व 300 मीटर उंचीची पालघाट खिंड आहे। त्या खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता नष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते। पालघाटच्या खिंडीनंतर पश्चिमेकडचा जो भाग आहे तो खिंडीनंतरचा पश्चिमेकडचा भाग पश्चिम घाटाच्या पर्वती भागाचा पूर्व आणि पश्चिम उतार तीव्र असून भूपृष्ठ ओबडधोबड स्वरूपाचा आहे। या भागातली उंची 1000 ते 2500 मीटरच्या दरम्यान आहे, 2500 मीटरच्या दरम्यान आहे। आणि पालघाटच्या दक्षिणेस अनाईमुळे हेच पश्चिम घाटामधलं सर्वात उंच शिखर कुठलं आहे तर अनाईमुळे। आणि महाराष्ट्रातलं किंवा सह्याद्री पर्वतातलं सर्वात उंच शिखर कुठलं तर कळसुबाई नावाचं शिखर आहे। तर हे अनाईमुळे हे पश्चिम घाटामधलं सर्वात उंच शिखर आहे, त्याची उंची 2695 मीटर आहे आणि सर्वात उंच शिखर पालघाटच्या दक्षिणेस आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर अनाईमुळे शिखरस्थानापासून उत्तरेस अण्णामलाई
ईशान्य बाजूस पळनी आणि पश्चिमेस कार्डमम अशा 3 डोंगर रांगा गेलेल्या आहेत आणि यापैकी अण्णामलाई डोंगर रांग सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. आता हे तुम्ही बघा, पण आपण बघितलं की जर ह्याचं बघितलं तर नल्लामल्ला, वेणुकोंडा, पालकोंडा, नागिरी, जावडी, शेवारी हिल्स, पंचाईमलाई, सुरमलाई, पळनी, वरुसांद हिल्स, कार्डमम हिल्स, अनाईमुंडी, अण्णामलाई हिल्स, दोराबेट्टा, निलगिरी हिल्स आणि एचावेलम हिल्स अशा पद्धतीने ह्या हिल्सला स्थानिक नावं आपल्याला पाहायला मिळतात. इथं पळनीच्या डोंगर रांगांचं हे गुगल अर्थ वरून घेतलेला फोटोग्राफ्स आहे. कोडाई कॅनॉल, पळनीच्या दक्षिणेला कोडाई कॅनॉल नावाचं हे गिरिस्थान आहे. त्यानंतर पूर्व घाट, भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याला समांतर असं स्वरूपामध्ये द्वीपकल्पी भूमीचा जो भाग आहे आणि त्याची पूर्व किनारपट्टीचा जो भाग आहे त्याच्या समांतर अशा स्वरूपाचं जे काही कमी उंचीच्या डोंगर रांगा आहेत किंवा पर्वत रांगा आहेत त्याला पूर्व घाट असं म्हटलं जातं. आता कमी उंचीचे आहेत कारण ह्या पूर्व घाट जरी म्हटलं तरी हा जो भाग आहे तो कमी उंचीचा आहे. त्याची उंची 425 ते 450 मीटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम घाट अशा पद्धतीने एकसारखा सलग आहे, तशा पद्धतीने हा पूर्व घाट नाही आहे. याच्यामध्ये अनेक नद्यांनी त्यांच्या अंतिम टप्प्यावरील वहनामुळे याच्यामध्ये खंड निर्माण केलेले आहेत. गोदावरी, कृष्णा, पेन्नार, कावेरी यासारख्या नद्या आहेत. त्या नद्यांनी हा पूर्व घाट अनेक टप्प्यात म्हणजे अनेक ठिकाणी खंडित केले गेलेले आपल्याला पाहायला मिळतं. ईशान्येकडील छोटा नागपूर पठारापासून दक्षिणेस निलगिरी पर्वतापर्यंत पूर्व घाट पसरलेला आहे. छोटा नागपूरच्या पठारापासून दक्षिणेकडे पूर्व घाटापर्यंत पसरलेला आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर महेंद्रगिरी, महानदी आणि गोदावरी या नद्यांच्या दरम्यान पूर्व घाटाला महेंद्रगिरी म्हणतात. महेंद्रगिरीची उंची 920 मीटर असून ओरिसा मधली महेंद्रगिरीची उंची ते 1501 मीटर. आंध्र प्रदेशातील गजपती नगरम 1680 मीटर ही महत्वाची काही शिखरं या महेंद्रगिरी रांगामध्ये आहेत. आंध्र प्रदेशामध्ये पूर्व घाटाच्या डोंगररांगांना काय म्हणून ओळखलं जातं? नल्लामला डोंगररांगा म्हणून ओळखला. नल्लामला डोंगररांगातच तिरुपतीच्या टेकड्या आहेत आणि या रांगेच्या दक्षिणेला पालकोंडाच्या दक्षिणेला तामिळनाडूमध्ये या डोंगररांगा अतिशय गुंतागुंतीच्या बनलेल्या आहेत. जावडी, कोल्लाई मलाई, गोंडू भालई, मग आपण बघितलेल्या तर गोंडू भालई इत्यादी नावं या ठिकाणी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पूर्व घाट निलगिरी पर्वताच्या पश्चिम भागात पश्चिम घाटाला मिळतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं काही वैशिष्ट्ये आहेत या द्वीपकल्पी पठाराची आणि त्याची काही प्राकृतिक विभाग किंवा काही भाग देखील आपण बघितले. यानंतर आपण पुढे जाऊन बघणार आहोत म्हणजे द्वीपकल्पी पठाराचं महत्व. तर द्वीपकल्पी पठार हा एक विस्तीर्ण आकाराने मोठा असणारा भाग आहे. भारताचा बराच मोठा भाग या पठारी भागाने व्यापलेला आहे. त्यामुळं या पठाराचं आपल्यासाठी काय महत्व आहे तर आपण बघणार आहोत. इथं तुमच्या पुढे भारताचा नकाशा दिसतो. भारताचा नकाशामध्ये काही गोष्टी दाखवलेल्या आहेत. याच्यामध्ये इम्पॉर्टन्स मिनरल्स दाखवलेले आहेत. इम्पॉर्टन्स मिनरल्स म्हणजे महत्वाची खनिज आणि या महत्वाच्या खनिजांचे इथं वितरण दाखवलेलं आहे. याच्यामध्ये मग आयरन फील्ड्स असतील किंवा माइन्स असतील, आयरन एक्सपोर्टिंग पोर्ट्स असतील, मँगॅनीज असेल, बॉक्साईट असेल, मायका असेल, यासारखी जी काही महत्वाची खनिज आहेत ही खनिज कुठं सापडतात तर भारतीय द्वीपकल्पाच्या पठारावरतीच हे सगळे सापडताना आपल्याला पाहिजे. हा जो पठारी भाग आहे त्या पठारावरतीच या छोटा नागपूरचा पठार भाग म्हणला तो भाग असेल किंवा दक्षिणेकडच्या काही राज्यामधून असेल तर या भागामध्ये या प्रकारची खनिज मोठ्या प्रमाणात आपल्याला सापडतात. म्हणजे खनिज संपत्तीचं भांडार म्हणून हे द्वीपकल्प पठार ओळखलं जातं. याच्यामध्ये जी काही हा जो भाग आहे तो अतिशय प्राचीन भूमीपासून तयार झालेला आहे. त्यामुळं त्याला त्याच्या निर्मितीबरोबरच अनेक खनिज देखील या भूपृष्ठामध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्यातून
ती आज आपल्याला उपयोगासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात। हे खनिज संपत्तीचं भांडार झारखंड असेल, बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड यासारख्या राज्यामध्ये अनेक खनिजांचे मोठमोठे साठे आहेत। छोटा नागपूर पठार हे खनिजांचं मोठं क्षेत्र आहे। लोह, मॅंगॅनीज, बॉक्साईट, दगडी कोळसा इत्यादीचं खनिजांचे मोठे साठे या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात खनिजांचं उत्खनन या भागामधून होतं। इथं काही खाणी दिसताना आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळ्या मोठमोठ्या वाहनांची वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं, त्या उपकरणाच्या माध्यमातून खनिज काम मोठ्या प्रमाणात होताना इथं दिसत आहे। त्यानंतर दुसरा महत्वाचा महत्व म्हणजे सांगता आलं तर या भागावरती झालेला शेतीचा विकास सुपीक मृदा आहे आणि कृषीची उत्पादनं शेतीच्या दृष्टिकोनातून देखील हा भाग अग्रेसर आहे। हा भाग या भागावरती जो काळी कापसाची रेगूर मृदा म्हणून ओळखली जाणारी बेसांच्या खडकापासून तयार झालेली माती आहे आणि ही माती सुपीक असते। या मातीमध्ये अनेक प्रकारची पिके घेतली जातात। यामध्ये काही महत्वाची बागायती क्षेत्रामध्ये घेतली जात असणारी पिकं म्हणजे नगदी पिकं आहेत, तर नगदी पिकं घेतली जातात। याच्यामध्ये ऊस असेल, कापूस असेल, तंबाखू, तेलबिया किंवा वेगवेगळ्या प्रकारची फळबागा असेल, तर याच्यामध्ये संत्री, मोसंबी, केळी यासारख्या फळबागा असतील, तर याचं उत्पादन या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होतं। त्यामुळे हा भाग एक सुपीक शेतीच्या दृष्टिकोनातून सुपीक भाग आहे। मोठ्या प्रमाणात इथं ऊसाचं उत्पादन घेतलं जातं। भारतामधले जे सहकारी क्षेत्र आणि सहकारी क्षेत्रातून निर्माण झालेला जो काय साखर उद्योग आहे, साखर उद्योगांचा विकास याच भागावरती आपल्याला माती पठारावरती झालेला पाहायला मिळतो। आणि त्यामुळं आज आपल्याकडे जे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये त्या नगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन आपल्याला आपल्या अवतीभोवती होत असलेलं पाहायला मिळतं। त्याचबरोबर याच पठारावरती जो काय धुळे, जळगाव, नंदुरबार वगैरे भाग आहे किंवा मराठवाड्यात विदर्भाचा किंवा खानदेशाचा भाग आहे, तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन होतं आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं। म्हणजे हा जो भाग आहे तो शेतीच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून एक अग्रेसर भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि इतकंच नाही तर या काही भागामध्ये डोंगर उतारावरती, पर्वताच्या उतारावरती चहा आणि कॉफीचं मळ देखील, चहा, कॉफी, रबराचे मळ देखील इथं असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर या भागामध्ये उद्योगधंद्यांचा, कृषी आधारित उद्योगधंद्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे। शेतीचा विकास झाल्यामुळं आणि शेतीसाठी अनुकूल परिस्थिती असल्यामुळं इथं उद्योगधंद्यांचा देखील विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे। म्हणजे याच्यामध्ये मग ऊसावर प्रक्रिया करणार असेल, कापूस असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत, हे उद्योग या भागामध्ये निर्माण झालेले आहेत। त्याच्यात मग कापड गिरण्या असतील, साखर कारखाने असतील किंवा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उद्योगधंदे आहेत, हे उद्योगधंदे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बसलेले किंवा निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामधून रोजगाराची प्राप्ती होते आणि आर्थिक विकास साध्य होतो। त्या दृष्टिकोनातून देखील हे महत्वाचं आहे। त्यानंतर वन उत्पादनाच्या दृष्टिकोनातून देखील हा भाग आहे महत्वाचा आहे। भारतातला बराच मोठा भाग वनाखाली असणं अपेक्षित असतं। कोणत्याही देशाचा 33% भाग वनाखाली असणं अपेक्षित असतं। प्रत्येक भागाचा म्हणजे देशाचाच नाही, प्रत्येक राज्याचा, देशाचा, जिल्ह्याचा भाग 33% असणं अपेक्षित असतं। परंतु महाराष्ट्रामधलेच नाही, भारतामधला बराच मोठा भाग, काही जिल्हे, काही राज्ये 33% पेक्षा कमी वनाखाली असलेले पाहायला मिळतात। तर हे जे काही सरासरी आहे ती सरासरी कमी झालेली सरासरी पश्चिम घाटानं किंवा द्वीपकल्पी पठारी भागावरती असणारे जे काही वनांनी पूर्ण केलेले आपल्याला पाहायला मिळते। त्या भागात मोठ्या प्रमाणात वन आहेत, जंगल आहेत आणि यातून चांगल्या पद्धतीची लाकूड, उत्तम प्रतीचं लाकूड मिळतं, चांगल्या पद्धतीची फळं मिळतात आणि इतर काही वनस्पती देखील ज्या उपयोगी आहेत अशा प्रकारचे मिळतात। पश्चिम घाटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपल्यास उपयोगी अशा प्रकारची जी काही वन उत्पादने मिळतात आणि त्याचं आर्थिकदृष्ट्या महत्व खूप असलेलं आपल्याला पाहायला मिळतात। याचबरोबर अनेक अन्न उत्पादनं या भागातून मिळतात। डिंक असेल, लाकूड, लाख, मेण यासारखे पदार्थ असतात, फळं असतील किंवा बांबू असतील, मध असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची तेल असतील, वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतील, मसाल्याचे पदार्थ असतील, यासारखे जे घटक आहेत ते या पठारी भागातून
आपल्याला मिळताना पाहायला मिळतं. त्यानंतर आणखी महत्त्वाचं म्हणजे काय, जलविद्युत निर्मितीला पोषक परिस्थिती या भागामध्ये उपलब्ध आहे. जलविद्युत निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारे जे काही मोठ्या प्रमाणात धरणे बांधणं, त्या धरणाच्या पाण्याचा वापर करून टर्बाइन फिरवणं आणि त्या टर्बाइनच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी धबधबे, या भागावरून वाहणाऱ्या नद्यांच्या मार्गात अनेक ठिकाणी धबधबे देखील आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी धरणं बांधून असेल, कालव्याच्या दारे असेल, काय केलं जातं, अशा पद्धतीनं हे जलाशयातून पाणी या ठिकाणी उताराच्या अनुषंगाने आणलं जातं. ही तर टर्बाइन आहे, ते टर्बाइन काय जातं, हाय प्रेशर पाण्याने फिरवले जातात आणि टर्बाइन फिरवून इथं जनरेटर्स असतात. ते जनरेटर काय करतात, लाईट तयार करतात आणि आपल्यापर्यंत ही लाईट अशा पद्धतीने सप्लाय होते. म्हणजे जलविद्युत निर्मितीमध्ये साठी अनुकूल अशा स्वरूपाची अशी मोठी धरणं बांधली गेलेली आहेत, ज्याच्या माध्यमातून पाण्याचा मोठा मुबलक साठा करून वर्षभर जलविद्युत निर्मिती करणं शक्य होतं. याशिवाय नदीच्या मार्गामध्ये असणारे धबधबे असेल किंवा धावत्या असेल, जास्त वेगाच्या नद्या असतील, त्याच्या माध्यमातून देखील जलविद्युत निर्मिती करणं शक्य होतं. त्याचबरोबर शेतीला जलसिंचनाच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यासाठी देखील या धरणांचा उपयोग होताना आपल्याला पाहायला मिळतो. जलसिंचनातून शेतीला पाणी पुरवठा केल्यामुळं एक खात्रीशीर स्वरूपाचं शेतीचं उत्पादन मिळवणं शक्य होतं. यानंतर या आणखी महत्व म्हणजे या भागामध्ये या पठारी भागामध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत. याच्यामध्ये मग उदगमंडलम किंवा उठी आपण म्हणतो, कोराई कॅनल असेल, महाबळेश्वर असेल, माथेरान, चिखलदरा, धबगड, माउंट आबू यासारखी महत्वाची पर्यटन स्थळ लोकांची पर्यटन विषयक गरज पूर्ण करत असलेली आपल्याला पाहायला मिळतं. तर ही माथेरानची टॉय ट्रेन तुम्हाला दिसते. त्यानंतर हा राजस्थान मधला माउंट आबूचा भाग आहे, ज्याला ओएसिस म्हटलं जातं. त्याला उटीचा हा भाग आहे. उटीचा भाग आपल्याला महाबळेश्वर मध्ये असणारा जो काय हा काही भाग आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पर्यटनाची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल निर्माण करून देण्यामध्ये हे पर्यटन क्षेत्र देखील या भागामध्ये कमी पडत नाही. तर अशा पद्धतीनं हा द्वीपकल्पीय भारतीय पठाराचा भाग आणि त्याची काही वैशिष्ट्ये, त्याचं महत्व आपण बघून घेतलं, समजून घेतलं. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण आतापर्यंत हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या, म्हणजे या पुढील व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.